नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये. वर्ग 10वा इंग्रजी. आज आपण येलो स्टेटमेंट 12 यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 1 बघणार आहोत. ॲक्च्युली आपल्याला येलो स्टेटमेंट 12मध्ये राईट अ फॉर्मल लेटर इन एक्सपेक्टेड फॉर्मॅट, आपल्याला कोणतं पत्र पाहायचं आहे? फॉर्मल लेटर. याच्यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 1 बघा. यामधील लर्निंग आउटकम्स कोणते आहेत ते पहा. टू राईट SMS नोट्स list nearly and legibly, understanding instruction, topic, layout of letter, difference between informal and formal letter, brevity of language. This should be the learning outcomes from this activity. Then instruction for teacher and parents. गिव स्टुडंट्स फॉर्मॅट ऑफ लेटर, फॉर्मॅट देतील तुम्हाला लेटरचं. प्रोव्हाइडिंग टेम्पलेट्स पुरवतील. गाईड द स्टुडंट टू राईट फॉर्मल इंग्लिश लँग्वेज. डिस्कस द स्टेज अँड स्टेप्स. बिगिनिंग, बॉडी, कन्क्लुजन, हाऊ टू राईट लेटर इन ब्लॉक फॉर्मॅट. दिस इज द इन्स्ट्रक्शन फॉर टीचर. ह्या शिक्षक आपल्याला ह्या गोष्टी करून देतील, सांगतील. त्यानंतर विद्यार्थ्यांकरता काय सूचना आहे पहा. अंडरस्टँड द फॉर्मॅट टेम्पलेट्स ऑफ द फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटरचं आपल्याला टेम्पलेट्स म्हणजे काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. जसं ऑफिशियल लेटर असतात हे फॉर्मल लेटर. म्हणजेच यूज फॉर्मल लँग्वेज. लँग्वेज कशी वापरायची आहे? फॉर्मल, कौटुंबिक नाही. अँड ओपनिंग सेंटेन्स शुड एक्सप्लेन द पर्पज ऑफ अ लेटर. आणि जेव्हा आपलं ओपनिंग सेंटेन्स असतो लेटरचा, त्यावरूनच आपला जो उद्देश आहे तो स्पष्ट व्हायला पाहिजे. हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर आपण वळूया लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये फॉर्मल लेटर फॉर्मॅट. अगोदर आपण फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट कसा आहे ते पाहूया. तर अगोदर सेंडर्स नेम काय लिहायचं? जो पत्र पाठवत आहे त्याचा पत्ता, त्याचं नाव. त्यानंतर ॲड्रेस, पत्ता. त्यानंतर डेट, कोणत्या तारखेला आपण पत्र लिहिलो ते. ह्या गोष्टी कशामध्ये असायला पाहिजे? सेंडर ॲड्रेसमध्ये. आता हे काय आहे? लेटरचं, फॉर्मल लेटरचं फॉर्मॅट आहे. लक्षात घ्या, फॉर्मॅट आपल्याला लिहून ठेवायचे आहे. सगळ्या ह्या गोष्टी लिहून ठेवा आपल्या नोटबुकमध्ये. त्यानंतर टू, कोणाला पत्र पाठवून राहिलो आपण? रिसिव्हर्स ॲड्रेस. टूमध्ये काय लिहू आपण? रिसिव्हर्स ॲड्रेस, म्हणजे ज्याला पत्र पाठवत आहो त्याचा पत्ता. डेजिग्नेशन, त्याचे पद काय आहे. त्यानंतर कंपनी नेम, कोणत्या कंपनीचा आहे तो, शाळेचं नाव वगैरे जे काही असेल नाही का, ते कंपनी नेम. त्यानंतर ॲड्रेस काय आहे त्या कंपनीचा, कोणत्या ठिकाणी आहे ती. हे झाल्यानंतर आपण वळूया पुढची स्टेप म्हणजे सब्जेक्ट. तिसरी पायरी काय असते? सब्जेक्ट, विषय. ज्या विषयाबद्दल आपण पत्र लिहित आहे तो विषय आपल्याला इथं लिहावं लागते. त्यानंतर आपण सॅल्युटेशन. पुढचा स्टेप काय? सॅल्युटेशन. सॅल्युटेशनमध्ये आपण काय लिहायचं असते? डिअर सर आर डिअर मॅडम. त्यानंतर पुढचा पॉईंट असतो बॉडी ऑफ द लेटर, म्हणजे ती बॉडी असते लेटरची, जे काही आपण लिहिणार आहोत याविषयी, ते सगळं बॉडी ऑफ द लेटरमध्ये येते. त्यानंतर याच्यात माहिती दिलेली आहे आपल्याला. राईट बॉडी ऑफ द लेटरमध्ये काय करायचं आपल्याला? राईट 2 to 3 पॅरेग्राफ्स इन्क्लुडिंग द रिझन बिहाइंड द लेटर. म्हणजे लेटर लिहिण्यामागचं कारण काय आहे हे आपल्याला बॉडी ऑफ द लेटरमध्ये लिहावं लागते. टू कीप द लेटर कॉन्सिस विदाऊट ड्रॅगिंग टू मच. जास्त काही खिचायचं नाही आहे, आपल्या कामापुरतं लिहा. त्यानंतर शेवटची स्टेप येते थँकिंग यू आणि युअर्स सिन्सिअरली आणि तुमचं नाव. हे कशामध्ये येईल? शेवटच्या स्टेपमध्ये. तर हा आहे फॉर्मॅट कशाचा? फॉर्मल लेटरचा. त्यानंतर पुढं वळूया आपण. एक पत्रच लिहायचं आपल्याला पहा. राईट अन ॲप्लिकेशन टू द हेडमास्टर ऑफ युअर इन्स्टिट्यूशन टू ग्रँड कन्सेशन इन फी. तुम्हाला तुमच्या शाळेतील किंवा तुमच्या इन्स्टिट्यूटमधील हेडमास्टरला पत्र लिहायचं आहे. एक ॲप्लिकेशन लिहायची. कशाबद्दल? की कन्सेशन द्यायला पाहिजे, फीमध्ये कन्सेशन द्या तुम्ही, ग्रँट करा माझी यासाठी.
तर सगळ्यात अगोदर पहा, तुम्हाला एका बाजूला सेंडर ॲड्रेस दिलेला आहे, तो ॲरो दाखवला त्याने इकडे डाव्या बाजूला. कधीही लक्षात ठेवा, नवीन फॉर्मॅट किंवा नवीन पद्धतीमध्ये जे पूर्ण माहिती असते ती कोणत्या बाजूला असते, डाव्या बाजूला. आपण फॉर्मॅटमध्ये पाहिलंच आहे, पूर्ण डाव्या बाजूला माहिती होती नाही का, तशा प्रकारे करायची. तर सेंडर ॲड्रेसमध्ये असं आपण एखादे रितेश पाटील, श्री राजेंद्र हायस्कूल, महाल, नागपूर असं लिहिलं सेंडर ॲड्रेस. रिसिव्हर ॲड्रेस म्हणजे ज्याला आपण पत्र पाठवत होतो, तर रिसिव्हर ॲड्रेस पहा, टू द हेडमास्टर श्री राजेंद्र हायस्कूल, महाल, नागपूर, हा झाला रिसिव्हर ॲड्रेस. त्यानंतर सब्जेक्ट, कशाविषयी आपण पत्र लिहून राहिलेलो, अप्लिकेशन फॉर कन्सेशन इन फी. त्यानंतर अप्लिकंट कोण आहे, अप्लिकेशन करणारा तर कोण आहे, बरं लिहिलं ना आपण, रितेश पाटील. त्यानंतर डिअर सर, आता आपण बॉडी ऑफ द लेटर, हा काय बॉडी ऑफ द लेटर, डिअर सर, रिस्पेक्टेड सर, या प्रकारे आपण सॅल्युटेशन करू शकतो. डिअर सर, आता बॉडी ऑफ द लेटर लिहू. आय एम स्टडिंग इन 10th क्लास in our school. As I am belong to very poor family, I can't submit all the fee. So I kindly request you to grant concession in fee. You give concession. If you give concession, it will very helpful to me, and I can continue my education. हे झालं. त्यानंतर थँकिंग यू आणि युअर ओबिडियंटली, या प्रकारे आपण पहिली ॲप्लिकेशन पाहिली. त्यानंतर हे सगळं आपल्या नोटबुकमध्ये लिहत चला. त्यानंतर सॉ ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये पाहू आपण. राईट लेटर टू युअर फ्रेंड राधे रश्मी. मुलगा असेल तर राधेला लिहा आणि मुलगी असेल तर रश्मीला लिहा. अपीलिंग टू हिम आर हर टू सेलिब्रेट दिवाळी फेस्टिवल विदाउट क्रॅकर अँड स्टॉप एअर पोल्युशन. तर आपण आपल्या मित्राला रश्मी दिलेली आहे, तिथे काही लिहू शकता. त्याला अपील करण्याकरता आपण पत्र लिहित आहोत की दिवाळीचा जो सण आहे, जो दिवाळीचा सण आहे, हा विदाऊट क्रॅकर्स म्हणजे फटाक्यांशिवाय फोडवा आणि एअर पॉल्युशन थांबव, हवेचं प्रदूषण थांबव, याबद्दल आपण त्याला अपील करणार आहोत. तर बा पत्ता लिहिला आपण कोणाचा, रिसिव्हर ॲड्रेस अगोदर, राधे जाधव, B651 राम अपार्टमेंट, CA रोड, नागपूर, 17 जून 2021. ज्याला कोणाचा सेंडर ॲड्रेस. आता रिसिव्हर ॲड्रेस तो कोणाला पत्र लिहून राहिलेला आहे, द चीफ ऑफिसर पॉल्युशन कंट्रोल ऑफिस नागपूर. आता पहा, यांनी फ्रेंडला लिहा म्हणते आणि इथं चीफ ऑफिसर पॉल्युशन ऑफिस असं दिलेलं आहे, चुकीचं वाटते थोडं नाही का. आपलं फ्रेंड्सला द्यायला पाहिजे इथं, पण हा डेमो आहे, आपण पाहून घेऊ, ठीक आहे. सब्जेक्ट कॅम्पेन फॉर सेलिब्रेटिंग दिवाळी विदाऊट क्रॅकर्स. एक मोहीम राबवा कशाविषयी, की दिवाळी ही कशी साजरी करायची, फटाक्याशिवाय. तर पहा, सॅल्युटेशनमध्ये डिअर सर लिहिलं आपण. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर. तर बॉडी ऑफ द लेटरमध्ये, this letter is with the humble request to organize as awareness campaign among the general public for celebrating Diwali festival without cracker in order to stop air pollution. We need to make general public aware that celebrating Diwali without cracker does not ruin the festival of lights. It will actually spare citizen from lethal dose of toxic substance that are not measured in totini pollution checks such as mercury, lead and aluminum. The pollution board needs to conduct a thorough campaign by displaying the information about the harm caused by firecrackers much more aggressively. Stringent measure and required to be taken by the board for controlling the burning due to crackers, which can only be done by putting a ban on burning crackers and continuing people against burning up crackers. Thanking you, yours faithfully, राधे जाधव. या प्रकारे आपण डेमो ॲक्टिव्हिटी वाचलेली आहे, एक पत्र लिहून दाखवलं आहे त्यांनी. त्यानंतर आपण वळूया प्रॅक्टिस सेशनकडे, आणि हा महत्त्वाचा आहे. याच्याबद्दल सगळे लेटर तुम्ही आपल्या नोटबुकवर लिहून काढा, मी इथं देत आहे तुम्हाला लिहून. तर प्रॅक्टिसमध्ये राईट अ लेटर ऑफ अप्लिकेशन टू द प्रिन्सिपल
requesting him or her to issue a duplicate copy of living certificate. Use the information given below. आपल्याला कोणाला ॲप्लिकेशन करायची आहे? प्रिन्सिपलला. कशाविषयी करायची आहे? रिक्वेस्ट करायची आहे त्यांना किंवा तिला की माझी जी डुप्लिकेट कॉपी आहे लिव्हिंग सर्टिफिकेटची त्याला काय म्हणतो TC नाही का, ती देण्यात यावी. यूज द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. खाली काही माहिती दिलेली आहे, ती माहिती वापरून आपल्याला हे ॲप्लिकेशन पूर्ण करायची आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर ॲप्लिकंट कोण आहे? म्हणजे जो ॲप्लिकेशन करणार आहे तो आहे, एक तर तुम्ही रिया लिहा किंवा रितेश लिहा, कोणी लिहा. पाटील, स्कूल कोणती शाळा? श्री राजेंद्र हायस्कूल महाल नागपूर, क्लास 10, डिव्हिजन B, रजिस्टर नंबर 10011. या प्रकारे रजिस्टर नंबर लिहिला आपण. तर हे झालं सेंडर ॲड्रेस. हे याच्यामध्ये कशामध्ये येईल? हे सेंडर. आपण हे माहिती पाहिली. आता आपण त्याला कारण कोणतं आहे, कशाकरता त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे ते कारणसुद्धा आपल्याला द्यावं लागते. तर कारण कोणतं आहे? क्वालिफाईड फॉर अब्रोड स्कॉलरशिप, म्हणजे विदेशातील जी स्कॉलरशिप एक्झाम आहे त्यासाठी हा पात्र झालेला आहे. हॅव टू सबमिट द डॉक्युमेंट्स, आणि त्याच्याकरता त्याला डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहे. हा रिझन आहे. याच्याकरता तो डुप्लिकेट सर्टिफिकेट कॉपी, लिव्हिंग सर्टिफिकेटची डुप्लिकेट कॉपी मागण्यासाठी तो रिक्वेस्ट करता येतं. आपण आता तो पत्र लिहूया. तर पहा पत्र अगोदर काय लिहू आपण? सेंटर ॲड्रेस, जो पत्र पाठवता आहे तो. तर काय दिलं आपल्याला? एक तर रिया लिहा किंवा रितेश लिहा पाटील. कोणत्या शाळेचं? श्री राजेंद्र हायस्कूल महाल नागपूर, क्लास 10, डिव्हिजन B, रजिस्टर नंबर 10011. आणि डेट, ज्या तारखेला आपण पत्र लिहित आहोत तो, जसं आता कोणती तारीख लिहा? आजची तारीख जी आहे ती किंवा तुम्ही ज्या दिवशी लिहित आहे तो 15 जुलै मी इथं लिहिलं 2021. त्यानंतर आपण कोणाला पत्र लिहित आहोत, हा कोणाला ॲप्लिकेशन करत आहोत ते लिहा, म्हणजे सेंडर ॲड्रेस, रिसिव्हर ॲड्रेस. अगोदर काय केलं आपण? सेंडर म्हणजे जो पाठवत आहे त्याचा पत्ता. आता रिसिव्हर म्हणजे ज्याला भेटणार आहे पत्र त्याचा पत्ता. तर कोणाला मिळणार आहे पत्र? द हेडमास्टर श्री राजेंद्र हायस्कूल महाल नागपूर यांना. त्यानंतर सब्जेक्टकडे वळूया आपण. सब्जेक्ट काय आहे? रिक्वेस्ट टू इश्यू अ डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर अप्लिकंट कोण आहेत हे लिहायचे आपल्याला. अप्लिकंट दिलेलं आहे इथं रिया आर रितेश पाटील हे. त्यानंतर आता आपण सॅल्युटेशनमध्ये रिस्पेक्ट सर आर मॅडम लिहिलं. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर, आय एम रायटिंग दिस रिक्वेस्ट लेटर फॉर डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट. आय वॉन्ट दिस ॲज आय एम qualified for abroad scholarship examination and have to submit the documents including duplicate copy of living, so I kindly request you to give it as early as possible. Thanking you. Yours. कोण? रिया किंवा रितेश. या प्रकारे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रॅक्टिसमध्ये कंप्लेंट लेटर. आता कंप्लेंट लेटर लिहित असताना लक्षात ठेवा, राईट अ कंप्लेंट लेटर रिगार्डिंग इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय इन युअर लोकॅलिटी. यूज फॉलोइंग पॉईंट्स. आपल्या एरियामध्ये काय होत आहे? इलेक्ट्रिसिटीचा जो सप्लाय आहे हा कसा आहे? अनियमित आहे. याला आपण मराठीत म्हणू शकतो अनियमित विद्युत पुरवठा. आणि त्याकरता आपण आपल्या एरियातील जे त्याला आपण काय करतो आहोत? पत्र लिहित आहोत. तर पत्राला सुरुवात करण्याअगोदर याच्यामधले जे पॉईंट्स आहे ते वाचून घेऊ आपण. ड्युरेशन ऑफ द प्रॉब्लेम म्हणजे कोणत्या वेळेस जाते लाईन किंवा कोणत्या वेळेस प्रॉब्लेम आहे बा. इट्स इम्पॅक्ट, त्याचा परिणाम काय पडत आहे. आणि रिक्वेस्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम, हे 3 पॉईंट्स तिथे यायलाच पाहिजे. तर आपण पत्राला सुरुवात करूया. अगोदर आपण सेंडर ॲड्रेस जो पत्र लिहित आहे त्याचा पत्ता लिहू. जसा डिटेल गांधीनगर नागपूर 10011, 15 जुलै 2021 हा सेंडर ॲड्रेस. रिसिव्हर ॲड्रेस कोणाला पत्र लिहित आहोत आपण? द इलेक्ट्रिक डिपार्टमेंट ऑफिसर, म्युन्सिपल कॉर्पोरेशन नागपूर, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट. या प्रकारे हा काय लिहिला आपण? ज्याला पत्र लिहित आहोत त्याचा पत्ता. आता सब्जेक्ट लिहूया. समोर काय येईल? सब्जेक्ट. सब्जेक्ट कशाबद्दलचा आहे? कंप्लेंट लेटर रिगार्डिंग इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय.
त्यानंतर आता इथं अप्लिकंट नाही लिहिलं तरी चालते, किंवा तुम्ही जर वर आपण लिहिलंच नाही ना, अप्लिकंट सगळे मिळून करतो, एकट्याने करावं लागत नाही, हे तर आपण लिहायची असेल तर लिहून टाकू, अप्लिकंट आपलं नाव लिहून टाकायचं. ठीक आहे. आता रिस्पेक्टेड सर हे सॅल्युटेशन झालं आणि त्याच्यानंतर बॉडी ऑफ द लेटर. I would like to draw your kind attention toward the irregular electric supply in our area. We are facing a several problem of growing instance of irregular electric supply for many months in our area. During power cut, many problems like robbery and theft increase. by इलेक्ट्रिक सप्लाय इरेग्युलर असल्यामुळे काय वाढलेलं आहे आपल्या एरियामध्ये, प्रॉब्लेम वाढला आहे. कशाचं? आपलं रॉबरीचं, दरोड्याचं, या प्रकारे. त्यानंतर इन आवर लोकॅलिटी देअर आर मेनी स्टुडंट आर प्रिपेअरिंग ऑफ देअर इनकमिंग बोर्ड एक्झाम. आणि आमच्या परिसरात अनेक असे विद्यार्थी आहे की जे बोर्ड एक्झामची तयारी करीत आहे, ॲज वेल ॲज फॉर अदर फायनल एक्झामिनेशन. त्याचसोबत दुसऱ्या काही शेवटच्या ज्या परीक्षा असतात त्यांचीसुद्धा तयारी करत आहे. बट धिस irregularity in electric supply is causing obstacle in their preparation. So I request you to look into this matter personally. If you do the needful, then I shall be very much thankful for you. Thanking you, yours faithfully. वर XYZ लिहिलं. आता खालीसुद्धा काय लिहायचं? XYZ. या प्रकारे आपण हा पत्र लिहिलं, एक ॲप्लिकेशन लिहिली, एक कंप्लेंट लिहिली. कोणाला? इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला. त्यानंतर कंप्लेंट लेटर. पुन्हा कंप्लेंट लेटर लिहायचं आपल्याला. राईट लेटर टू द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद टू कंप्लेन अबाउट द इनकन्व्हिनियन्स कॉज बाय प्रोलॉंग रोड रिपेअर वर्क गोईंग ऑन युअर एरिया. तर आपल्या एरियामध्ये जो रोडचं काम बरोबर होऊन राहिलेलं नाही, त्याबद्दलचं पत्र आपल्याला लिहायचं आहे तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना. तुमच्या गावातील जे काही आहेत तुम्हाला लिहायचं आहे पत्र. पहा, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबादच लिहायचं तिथं. तर पत्रामध्ये अगोदर आपण कोणाला लिहून राहिलो ते डायरेक्ट लिहू आपण इथं. टू कोणाला लिहून राहिलो? द म्युनिसिपल कमिशनर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्युनिसिपल कमिशनर औरंगाबाद यांना हे लिहिलं. टू सब्जेक्ट कंप्लेंट अगेन्स्ट द पुअर कंडिशन ऑफ द रोड. रिस्पेक्टेड सर आर मॅडम, आय एम. आता इथं आपलं नाव लिहायचं. एनी नेमच्या ठिकाणी आपलं नाव. आय एम अ रेसिडेंट of this city. I want to bring your kind attention to the poor condition of roads in Anandnagar area. We face heavy and prolonged rains this time, and as a result the roads have turned into a mess of potholes. ल्या ते डबके राहते का नाही रस्त्यावरती. Needless to say, the divider and side marking have faded too. डिवायडर आणि अशी साईड मार्किंग अशी सुद्धा अस्पष्ट झालेली आहे. दिस इज द मेन रोड विच कनेक्ट्स डिफरंट बिझी रोड्स. दस इन ऑर्डर टू ट्रॅव्हल सेफली थ्रू दिस पाथ पीपल ड्राईव्ह स्लोली. दिस नॉट ओनली कॉज देम टू रीच देअर डेस्टिनेशन लेट, स्पेशली ऑफिस आर स्कूल, but also lowers the overall pace of traffic. This adds to the agitation of people who have to reach their destination within the specified time. Moreover, this damage one's physically health traveling through the poor road. I had already filed a complaint against this to the local representative, but he hasn't paid heed to it. So I request you to kindly look into this serious issue and resolve it as soon as for the well-being of the citizen.
थँकिंग यू युअर सिन्सिअरली तुम्ही एखादी नाव लिहू शकता. त्यानंतर हे झालं कंप्लेंट लेटर. इव्हॅल्युएशनमध्ये काय करायचं आपल्याला, पूर्ण लेटर झाले का आता पाहून घ्या. ते सगळे जे जे आपण झालेले आहेत पूर्ण लेटर नाही का. हां, इव्हॅल्युएशनमध्ये आपण जो पत्राचा फॉर्मॅट असतो त्याच्यावर किती किती मार्क्स मिळणार आहे ते बघणार आहोत. तर बा तुम्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये लेटर रायटिंग करणारा 5 मार्काचा लेटर रायटिंगचा प्रश्न असतो आपल्याला. याच्यामध्ये सेंडर ॲड्रेस आणि डेट याच्याकरता अर्धा मार्क्स असतो. रिसिप्शनी ॲड्रेस याच्याकरता अर्धा मार्क असतो. सब्जेक्टमध्ये 2 मार्क, सब्जेक्टसाठी अर्धा मार्क असतो. त्यानंतर मेन बॉडी जी असते त्याच्याकरता 2 मार्क असतात. सबस्क्रिप्शन क्लोजिंग याच्याकरता अर्धा मार्क असतो. आणि ग्रॅमॅटिकली किती राईट आहे बा, जे वाक्य लिहिले तुम्ही ग्रामरली चूक आहे का, तर ते असेल तर मार्क कटतील, नाही तर तो बरोबर असेल तर आपल्याला 1 मार्क ग्रामर करता मिळतो. अशा प्रकारे म्हणजे ग्रामर विचारलं जात नाही तिथं, ग्रामरली म्हणजे सेंटेन्स वगैरे जे आहेत ते योग्य आहे की नाही ते बघण्याकरता असे एकूण किती मार्काचा प्रश्न असतो आपल्याला 5 मार्काचा. तुम्हाला जर आणखी पत्रांबद्दलची अधिक माहिती आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकलेला आहे, फॉर्मल लेटर आणि ई फॉर्मल लेटर, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर याची लिंक मी तुम्हाला देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. दीक्षा व्हिडिओ एक कंटेंट और QR कोडमध्ये दिलेला आहे एक, तो QR कोड तुम्ही चेक करून पहा काय आहे तर तिथं. त्यानंतर माय टेक अवे टुडे आय लर्न, आज आपण काय शिकलो. टुडे आय लर्न टू राईट अ फॉर्मल लेटर इन द एक्सपेक्टेड फॉर्मॅट इन फॉर्मल इंग्लिश लँग्वेज. तर या प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती अवगत केलेली आहे. तुम्हाला सगळे लेटर्स आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहे. माहिती समजली असेल, समजली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.